जय। मंगल रूपा परमेश्वरा श्री चक्रधरा महाराजा बाईसांच्या बाबा भट्टोबासांच्या गोसाविया सन्मुख होऊन प्रसन्न मनोधर्माने मज्जादमाच्या प्रायचित क्रियेचा स्वीकार करावाजी, दंडवताचा स्वीकार करावाजी। महाराज आपण दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात, शरणगत वज्रपंजरू आहात, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान परमेश्वर आहात। आपण अतुल्य चक्रवर्ती आहात। आपल्या सद्गुणाचे सद्मार्ग धर्माचे वर्णन करणे कोणालाच शक्य नाही। किंबहुना आपण अनंत गुणाचे समुद्रात असून अचिंत्य अनंत शक्ती संपन्न आहात असे आपण अवर्णनीय आहात। आपले यथातथ्य वर्णन कुणीच करू शकणार नाही। तिथे मी बापुडा अज्ञान काय करू शकेन। हे महाराज, मी अनादि काळापासून अपवित्र आहे। रजतमाने अपवित्र, त्रिगुणात्मक सत्वाने अपवित्र, अभिमानाने अपवित्र, अभिलाषेने अपवित्र, शक्ती शस्त्रोक्ती लोकोक्ती अपवित्र, अज्ञान अन्यथा ज्ञानाने अपवित्र, संदेहाने अपवित्र, अधोमती अधगती अधोरतीने अपवित्र, सपने अपवित्र, विपरीत अवृत्ती अधिक वृत्तीने अपवित्र, आत्मघाताने अपवित्र, विश्वासघाताने अपवित्र, परस्त्री संतापाने अपवित्र। हे प्रभु, विकल्प हिंसेने अपवित्र, असक्तीने अपवित्र, मित्रद्रोही, परिवारद्रोही, गुरुद्रोही इत्यादी अनंत दोषांनी अपवित्र आहे। किंबहुना मी अनंत दोषाचा समुद्रच आहे असे मदप्रमादियाच्या अपवित्राच्या सकळ पापाचा अपराधाची क्षमा करून अपवित्रास पवित्र करावे। दंडवत। परमेश्वराला दंडवत लगेच घालायचे आणि लगेच उठवायचं नाही, दुःख करायचं। दुःख करा परमेश्वराला, उठायचं नाही, दुःख करा, आठवा झालेल्या दोषाची क्रिया, जे काही दोष घडलेले आहेत तुमच्याकडून त्या दोषाची आठवण करून दुःख करायचं आहे परमेश्वराला। जेव्हा आम्ही दुःखपूर्वक ज्याप्रमाणे आई वडिलांकडे दुःख करतो तेव्हा क्षमा करतात, त्याप्रमाणे जगाचा नियंता आमचा आई बाप आहे आणि तो आम्हाला क्षमा केल्या वाचून राहणार नाही, आणि म्हणून दुःख करा। आणि पाठीमागं म्हणायचं तसंच
दुःख करत करत पाठीमाग म्हणायचंय आम्ही म्हणलं तसं. श्री चक्रधरू बाबा अशा मज अपवित्राला पवित्र करण्यासाठी आपण प्रतिसृष्टी मज अपराधी आकाराने अवतार धारण करता श्री चक्रधरा राया अव्यक्त मंत परमेश्वरा अमूर्त असून स्वानंद रमण आहात महाराजा आपण मनुष्य वेशाचा नट धारण करून सृष्टीमध्ये येता महाराजा माझे अधमाचे अनधिकार नासून अडथळे नासून आपण अधिकार घडवून कृपाळूपणे श्रीमुखे ज्ञान देऊन त्याग करा म्हणता अनुसरा म्हणता पण मी श्री चक्रधरा राया स्वदेशाधिकाचा महामंत्री बनून स्वग्रामाचा आसक्तीमुळे श्री पुत्राधिकांचा परिवाराचा मोह आवरू शकत नाही माझ्या या ममतेला पारावार नाही मी परमेश्वराला सृष्टी सुपारीचे विडे केले अनुसरणाचा विडा वाहला पण मी अनुसरण कधी घेतलेच नाही त्यामुळे महाराज आपण मला दुखावले मी असा कर्म चांडाळ आहे जाती चांडाळ आहे आणि कृतीनेही चांडाळ आहे माझे दोष माझ्या देहाच्या कर्माचा नाश कधीही होणार नाही अशा माझ्या दोषाचा पर्वत तयार झाला आहे हे महाराजा आपुलेने दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने माते अपवित्राते पवित्र करावे हे महाराजा माझ्या या अधमाचा दंडवताचा स्वीकार करावाजी श्री चक्रधरा राया आपला नित्यविधी घडवून मला या पापापासून मुक्त करावेजी आपली कृपादृष्टी मजा अधमावर घालून मला आपल्या श्रीचरणी आश्रय द्यावाजी उठा देवाला हात जोडून पुन्हा दंडवत घालायचा आहे. त्या देवाला प्रार्थना करायची आहे, दुःख करायचं आहे. आपल्याला घडलेल्या अपराधाची आपल्याला क्षमा दुःखपूर्वक त्या देवाला परमेश्वराला मागायची आहे. पुनश्च दंडवत घालायला चालू करा. दंडवत घाला आणि दुःख करायचं. जो अपराध तुम्हाला घडला असेल आतापर्यंत, जो काही अपराध घडले असतील त्या अपराधाची क्षमा आपण मागायचे, दुःख करायचं. श्री चक्रधरा राया आपण
वटोबासांना सुपारी देऊन त्यांच्याकडून वचन घेतले त्याप्रमाणे मी आज इथे तुम्हाला सुपारीचा विडा देऊन आज खरा प्रायचित्त विधी आचरतो आहे. हे महाराजा मी बोध झाल्यावर अनुसरलो नव्हतोच. मी त्याग नावासाठी सोंग धारण केलं. ते सोंग सिद्धीस न्यावं असं वर्तन मी या सृष्टीमध्ये केलंच नाही. महाराजा सुतिये काळी तर तो गंजू लागतो. त्याप्रमाणे मलाही मी पणाचा स्पर्श झाला आणि मी आतमधून गंजू लागलो. जळू लागलो. महाराजा मी या सृष्टीत येऊनही ईश्वराचे मनीतले कधी केले नाही. आपण बाईसांना 6 मास मेहकरला चिंतन करून त्यांच्या अर्थळे रूप दोषाचा नाश केला. नंतर त्यांना प्रेमास पात्र केले. पण महाराजा मी तुम्हाला बसायला पाय पुसणे खालून मी उंच आसनावर बसत गेलो. तो परमेश्वर समोर असून मी त्यांना ओळखिले नाही. मी दुधी करंट्यामध्ये त्यांना आरोगणा दिली आणि मी आपल्या ताटामध्ये पदार्थ विस्तारून प्रत्येक पदार्थाची गोडी घेत राहिलो. महाराजा मला या सृष्टीत नरकाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे महाराजा मी अधम असून या ज्ञानमार्गाचा अडथळ्यांना दूर करून मलाही आपला यथार्थ बोध द्यावाजी. मला आपल्या श्रीचरणी आश्रय द्यावाजी. मला या सृष्टीत या नरकाच्या दारातून आपल्या श्रीचरणाकडे आणावेजी. नाहीतर देवता मला